हनुमंतजी, तुम्ही आज दिल्लीत आहात. आक्षेप हा घेतला जातोय, मी बाकी सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपांबद्दल त्यांना जे प्रश्न विचारायचे ते आल्यानंतर विचारतो. पण आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 3 प्रमुख मागण्या केल्या. त्या 3 प्रमुख मागण्यांच्या मागची तुमची भूमिका काय? त्या मागण्या विद्यार्थ्यांच्या तुमच्या ज्या आहेत त्या मागण्यासाठी तुम्ही जे आज रस्त्यावरती उतरलेला आहात त्या मागची तुमची भूमिका काय आहे? का तुम्हाला मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे? का तुम्हाला माफी हवी आहे? का तुम्हाला कारवाई हवी आहे? जंतर मंतरवरच्या ज्या मुलांना अमित शहांच्या नेतृत्वातील पोलिसांनी मारहाण केली, त्यांचे पाय मोडले, हात मोडले, डोक्याला दुखापत झाली, अशा असंख्य मुलांना मी आज स्वतः जाऊन भेटलो. त्यांच्या सोबत आम्ही आहोत. त्यांच्या वेदनांशी मी समरस झालो, त्यांचं दुःख समजून घेतलं. अतिशय वाईट पद्धतीनं दिल्लीच्या पोलिसांनी मुलींना, महिलांना, युवकांना, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे आणि ती सगळी जखमी मुलं आज जंतर मंतरवर बसलेली आहेत. हजारोंचा जनसमुदाय धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी तिथं उपस्थित आहेत. 20-22 दिवस अहिंसेच्या मार्गानं, शांततेच्या मार्गानं हे आंदोलन चालू होतं. दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून धर्मेंद्र प्रधानच्या घराच्या समोर ज्या दिवशी पेपर फुटला त्या दिवसापासून आमचे युवक काँग्रेसचे मुलं आहेत, संसदेमध्ये विरोधक बोलतायत, बाकीचे सगळे पक्ष बोलत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः मान्य केलं की हो, पेपर फुटला, आमची चूक झाली. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. 22 मुलांचा जीव गेला या नीटच्या पेपर फुटीमुळे. 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. एका मुलाला नीट परीक्षेची तयारी करायची असेल त्याचा 5-5.5 लाख रुपयाचा वर्षाचा खर्च असतो. ट्युशन असेल, साहित्य असेल, राहणं असेल, रूम असेल, वगैरे वगैरे. हे सगळं 24 लाख मुलांना पुन्हा द्यावं लागलं. ज्या लोकांना अटक केली ते सगळे फांद्या आहेत. मूळ बुंदा जो आहे तो नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधून पेपर फुटलेला आहे आणि तो पेपर फुटीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचीच जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. आज जंतर मंतरवरच्या कित्येक मुलांच्या तोंडी एकच शब्द होता, बॅनर होते, अकाउंटेबिलिटी फिक्स करा. याची अकाउंटेबिलिटी कोणाची? कोणाला तर तुम्ही धरतं त्यानं पेपर विकत घेतला आणि त्यानं पेपर विकला, ह्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना अटक करताय. पण नीट सारखा पेपर ज्याचं सगळं नियंत्रण हे केंद्र सरकारचं असतं, तो पेपर फुटला कसा त्याची जबाबदारी घ्या. 22 मुलं मेली त्याची जबाबदारी घ्या म्हणून पेपर फुटल्यापासून आज तागायत रस्त्यावर पक्ष आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, जंतर मंतरवरचे आंदोलक आहेत. राजीनामा देण्याबद्दल एक चकार शब्द सरकारनं अद्याप उच्चारलेला नाही. आणि मग ही मुलं एकत्र येत आहेत, ही मुलं दबाव आणतायत, विरोधक आवाज उठवतायत म्हणल्यानंतर तो अमानुषपणे तो आवाज दडपायचा म्हणून मारहाण, ती मारहाण गुंडांकरवी केली, पोलिसांच्या वेशामधल्या गुंडांनी केली. लाजिरवाणी गोष्ट विलासजी मला सांगायला शरम वाटते की या देशाच्या गृहमंत्र्याच्या हातात ज्या दिल्ली पोलिसांचं नेतृत्व आहे त्या दिल्ली पोलिसांच्या आयुक्तांनी आज एक पत्र काढलं आणि इथून पुढे पोलीस बंदोबस्तासाठी खाजगी वेशामधले माणसं आम्ही पाठवणार नाही असं देशाला सांगावं लागलं. ती खाजगी वेशामधले पोलीस हे उत्तर प्रदेश मधल्या, हरियाणा मधल्या आणि बिहार मधल्या भाजपाच्या गुंडांच्या टोळ्या होत्या. हे आता न्यायालयापर्यंत वकिलाची टीम सिद्ध करते. मारहाण झाली, राजीनामा देत नाही आणि 154 परीक्षा फुटले देशाभरामध्ये, पेपर फुटले. त्याची अकाउंटेबिलिटी एकावर पण फिक्स नाही. 2014 पासून 2026 पर्यंत 154 पेपर फुटले, एकाही माणसाला शिक्षा झालेली नाही आणि एकाही मंत्र्याने राजीनामा दिलेला नाही. अर्ध्या मिनिटात शेवट करतो. हिवाळी अधिवेशनामध्ये मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगितलं पेपर फुटीच्या विरोधात मी महाराष्ट्रात कायदा करतो. कायदा पास झाला. त्यांनी तसं म्हणल्यापासून 4थ्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीचा पेपर फुटला. 2021 ला पेपर फुटला. क्लास 1 3 ऑफिसर अटक केले होते. आता नीटचा पेपर फुटला, पुन्हा महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला. तर गोरगरिबाच्या मुलांना अभ्यास करणं आणि त्या अभ्यासातून नोकरी मिळवणं हा एकच मार्ग शिल्लक होता. तो मार्ग सुद्धा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, यांचे केंद्रीय मंत्री, त्यांचे राज्यामधले मंत्री पेपर विकून पैसे कमवतात आणि मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी करतात. याच्या विरोधातला संताप हिंसेच्या मार्गाने मोडून काढण्याची क्रूरता मोदी सरकारने केली. म्हणून राहुलजींनी आज प्रेसमध्ये 3 मागण्या मांडल्या. त्या मागण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढणार आहोत. आमची लढाई सुरू झालेली आहे. विद्यार्थी लढतायत. पहिली मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. मोदी साहेबांनी या लाठी हल्ला जो केला त्या लाठी हल्ला झाला त्याच्याबद्दल या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. आणि तिसरं, ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्या सेवेतून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरागस मुलांना, अभ्यास करणाऱ्या मुलांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा सेवेतून बडतर्फी झाली पाहिजे. 3 मागण्याशिवाय आम्ही संसदेमध्ये चर्चा करायला तयार नाही. ठीक आहे. मधु चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे तुमचं.
स्वागत अर्थातच प्रश्नांना आहे. प्रश्न हा आहे, विरोधकांनी आज 3 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत. या मागण्या तुम्ही मान्य करणार का? आणि ही जी सगळी राजकीय कोंडी निर्माण झाली आहे ती कोंडी फोडणार का? पहिल्यांदा माझ्या आता मित्राने आपला अतिशय त्यांना माझी विनंती आहे की तुमचं सगळं शांतपणे मी ऐकून घेतले, मध्ये जराही आपल्याला मी त्रास दिलेला नाही. आणि तुम्ही सुद्धा साधारणपणे कुठल्याही वाईट शब्दाचा उपयोग न करता बोलले, त्यामुळे प्लस माझी त्यांना विनंती आहे आणि आपणही करावी की माझं म्हणणं ऐकून घ्यावं. हो, घेतील. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आता निबंध वाचून दाखवला. काय त्यांनी मागण्या केल्या आहेत सरकारकडे, पंतप्रधानांकडे वगैरे वगैरे, ते सरकार आणि ते बघून घेतील. मुळात हे आंदोलन म्हणजे अराजक निर्माण करण्यासाठी होतं. येतो बोस्टन आणि जर्मनीमध्ये जून महिन्यात, अरे ऐका माझं आता पूर्ण ऐका ना. नाही, मी आपण त्यांना चांगली चर्चा सांगितलं करू येतो, मित्रा. ते हात वर करत होते. माझं असेल ते खोडून काढा ना नंतर. हो हो. हा, माझं असेल तो खोडून काढा नंतर. त्याला लोकांना ऐकू देत की चांगली चर्चा चालली आहे, जंतर मंतर शिवीगाळ नाही चालली आहे. तर त्यावेळेला तिथे बोस्टनमधून मागणी आली आणि जर्मनीमधून की भारताच्या शिक्षण मंत्र्याच्या प्रधानांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आणि 7 जूनला एक रस्ता आले. आज बाकीच्या गोष्टीला मी स्पर्श करत नाही, त्या ज्या चालल्या ते सगळं बघतोय. या आंदोलन सुरू झाल्यानंतर तिथे कोणी फिरकत नव्हते हे लक्षात आल्यानंतर संसदेवर मोर्चा न्यायचं ठरलं. आज जे सगळे विरोधी पक्ष स्वतःची पोळी बाजून घेत आहेत त्यांना माहिती नाही वादासाठी ग्रहित राखी नीटसाठी आंदोलन आहे. जे झालं ते वाईट झालं. 2006 पासून परवापर्यंत 52 वेळेला पेपर फुटले बिहारमध्ये. सगळ्या पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCच्या कुठल्याही त्या ठिकाणी राजीनामा मागितला गेला नाही. 10-15 दिवसामध्ये अतिशय कठोर कर्नाटकामध्ये, केरळमध्ये आणि पंजाबमध्ये, जिथे 2 ठिकाणी काँग्रेसचं राज्य आहे आणि एका ठिकाणी आपचं राज्य आहे, तिथे अमानुष लाठी हल्ला केला गेला. सगळे वर्तमानपत्र वाचा, सगळ्या रील्स आणि सगळे व्हिडिओ करून बघा. तिथे सगळे गेले नाहीत. आंदोलनामध्ये कुठल्या गोष्टी दिल्या? हिंदू धर्माची देवी देवतांची निर्वचना केली. सीता के पती और नीता के काम करते, RSS मुर्दाबाद, ब्राह्मण मुर्दाबाद, भगवान भी कितना कमीना है, वो मोदी जैसा कमीना है, नाम रहे अल्लाह का, हम हिंदू नहीं है, हमें हिंदू राष्ट्र नहीं चाहिए, भारत तेरे तुकडे तुकडे हो गए, प्रेमानंद महाराज नहीं है. मग हे आंदोलन कसलं होतं? लाज वाटत नाही हिंदू देवदेवतांची विटंबना करायला? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागणं मी समजू शकतो, तुमचा अधिकार आहे. नाही सदाखोतला तुम्ही तो ऐकून माझं ऐका तुम्ही. हनुमानजी, तुम्ही एकदा माझं ऐका, ऐका तुम्ही ना. माझं ऐका. हनुमानजी, तुम्ही नंतर बोला. हनुमानजी, परत तुम्हाला हनुमानजी, शांत तुम्हाला वाटत नाही, पूर्ण वेळ शब्द देणार आहे. वापरतो. तुम्हाला शांत पूर्ण वेळ वाटत देतो. नाही, हनुमानजी, शब्द प्लीज. वापरायचे. अरे माझं आज बोलणं ना- ऐकावं, तुमची हिंमत हे असेल बघा, ना. माझं बोलणं ऐका ना, तुमचं सगळं ऐकलं मित्रांनी. मला नंतर तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला एक त्या मिनिट. शब्दात नाही, नाही, बोलणं नाही, असं नाही. मी हनुमानजी, खंत म्हणतो. हनुमानजी, हनुमानजी, तुमचा प्लीज. लाज शब्द मागे घेतो प्लीज, आणि प्लीज, खंत वाटत प्लीज. नाही का? हे बघा, ऐका ना. मला आवडत एक नाही त्या ठिकाणी कुणाचा हिंदू आवाज बंद देवदेवतांची करणं. विटंबना करणारा मला ते कुठल्या आवडत तरी नाही. कॉमेडियनला ना, मला ऐका ते तुम्ही. आवडत नाही, पण विलास आज त्याला चर्चा, थांबवा तुम्ही. आज चर्चा. विलास मी शांतपणे ऐकतोय, थांबवा. हो, मी थांबवतो, मी थांबवा थांबवतो त्याला. ते, मी थांबवतो, जाणता मी राजा थांबवतो. म्हणता ना, हा. जाणता हनुमानजी, राजानी, मी हे येतो पंतप्रधान तुमच्याकडे. कमीना मी है. तुम्हाला पूर्ण हे वेळ देतो. कमीने को हम खतम करेंगे. कालची भाषा काय होती त्या याची कॉक्रोचची त्या ठिकाणी कॉक्रोच खाद्य स्वतःला कॉक्रोच म्हणतात. काय भाषा होती? ये प्रधानमंत्री कमीना है, निकम्मा है, हम उसको निकालेंगे. ही भाषा. आम्ही विरोधी पक्षात होतो. मी 60 वर्ष राजकारणात आहे. श्रीमती इंदिरा गांधीने आम्हाला जेलमध्ये टाकली, कधी अवहेलना केली नाही. राजीव गांधींची कधी अवहेलना केली नाही.